राज्यातील पावसासंदर्भात काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात। पहिली बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये पावसाने तुफान बॅटिंग केली। शहरासह उपनगरांना पावसाने झोडपलंय, तर शनिवारी दुपारनंतर पावसाची हजेरी पाहायला मिळाली। सकल भागांसह रस्त्यावर पाणी साचलंय, तर अनेक घरं आणि दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे। महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांची पोलखोल पहिल्याच पावसाने केल्याचं पाहायला मिळालं। पुणे शहरामध्ये अवघ्या 2.5 तासात 67.4 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे, तर त्यामुळे वाहतुकीला देखील मोठा अडथळा निर्माण झाल्याचं चित्र पुण्यामध्ये पाहायला मिळालं। रस्त्यावर पाणी साचल्यानं रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं देखील पाहायला मिळतंय। दुकानांमध्ये पाणी शिरलं, अनेक दुकानदारांचं नुकसान झालं, घरांमध्ये पाणी शिरलं, घरांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। तर पावसाळापूर्व कामांची मात्र या पहिल्याच पावसानं पालिकेची पोलखोल केल्याचं दिसतंय। तर पुण्यामध्ये पावसाने तुफान बॅटिंग केली। पुण्यातील पावसाची ही काही दृश्य देखील आपण पाहतोय। काल दुपारपासून पुण्यामध्ये जोरदार पाऊस बरसला आणि त्याचा मोठा परिणाम पुणेकरांवर होत असल्याचं पाहायला मिळतं। अनेक ठिकाणी वाहतूक देखील मंदावलेली होती। रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूकदारांना मोठा अडथळा सहन करावा लागला। अनेक घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं। दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं देखील मोठं नुकसान झालं। चंद्रशेखर भांगे आपले पुण्याचे प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात। ते आपल्याला या पावसाच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देत आहेत। चंद्रशेखर, पुण्यामध्ये काल दुपारपासून मुसळधार पाऊस झाला, अनेक सकल भागात पाणी साचलं, तर पाणी साचल्यामुळे वाहतूक देखील मंदावलेली होती। महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांची पोलखोल झाल्याचं चित्र पहिल्याच पावसात पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे। खरं तर शुभम, मी सध्या पुण्यातील पोलीस लाईन या ठिकाणी उभा आहे आणि माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलं होतं। काही पोलीस कुटुंबातील काही मंडळी सुद्धा आपल्यासमोर बोलणार आहेत। काय सांगाल ताई, काल काय झालं या ठिकाणी नेमकं? तर काल 5 वाजल्यापासून असा पाऊस होता आमच्या घरामध्ये, खूप पाऊस असा आमच्या गुडघ्यापर्यंत पाणी घरामध्ये आहे। आता पण तुम्ही पाहू शकता, पूर्ण टॉयलेट आमच्या घरामध्ये आहे, सगळीकडे पूर्ण सगळ्या टॉयलेट आहे घरामध्ये। आणि आता माझ्या मुलांची एक्झाम आहे, तर आम्ही रात्रभर पाण्यामध्ये होतो। कालपासून पूर्ण धोधो पाऊस, पूर्ण आमचं सामान भिजलं, धान्य भिजलं, सर्व भिजलं। आम्ही ते गोमाशी सरांना भेटलो, ते आरटीआयना म्हटलं, त्यांनी काहीही दाद दिलेली नाही आम्हाला। ते म्हणतात की आमच्याकडे हे कामं नाही आहेत, मग आम्ही कोणाकडे जायचं? त्यांच्याकडे कामं नाहीत तर हे साफ करायचं आमच्याकडे नाही, तुमच्या घरातले आमच्याकडे नाही, तुमच्या घरात यूज रात्रभर तुम्ही जागेच आहात का? हो, रात्रभर आम्ही जागेत। हे रिक्रूट पोरं ते त्यांच्या घरात यूज करू शकतात, आम्हाला देऊ शकत नाहीत का ते? मग हे काय सांगतात, काय झालं रात्रभर? हा जो सगळा आजूबाजूचा कचरा आहे ना, या कचऱ्यांमुळे जे चेंबर आहे ते चेंबर तुंबतात आणि मग बाहेरून पाणी आत येण्याआधीच घरातनं पाणी आत येतं, बाथरूममधनं येतं, टॉयलेटमधनं येतं। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आजूबाजूचा परिसर जर क्लीन केला तर हा प्रॉब्लेम होणार नाही, पण आम्ही वारंवार तक्रार करून सुद्धा याची दखल घेतली जात नाही। म्हणून आमची एकच इच्छा आहे की खाली जितकी घरं राहतात, आता हे ऑफिसर क्वार्टर आहे, तर ऑफिसर क्वार्टरमध्ये राहणाऱ्या आता आम्ही ऑफिसरांच्या एवढा मिसेस असून सुद्धा आम्हाला प्रत्येकाच्या दारोदारी सकाळी सकाळी फिरावं लागतं की हे क्लीन करून द्या, हे स्वच्छ करून द्या। आणि अगदी अक्षरशः छोटी छोटी मुलं, आमची मिस्टर आउट ऑफ कंट्री गेलेले आहेत। चंद्रशेखर, पुण्यातील काही रस्त्यांवर देखील काल पाणी साचलेलं होतं, त्या संदर्भातले अपडेट नेमके काय? आणि आम्ही रात्रभर त्यांच्या घरात राहिलो, पण अगदी गुडघ्यापर्यंतचं पाणी घरामध्ये रात्रभर चालू आहे असं? रात्रभर चालू 4 वाजेपासून जे पाणी घरामध्ये। शुभम, खरं तर आपण बघू शकतो हे सगळ्या अधिकाऱ्यांचं कुटुंब आहे आणि या सगळ्या अधिकाऱ्यांचं कुटुंबातील ज्या मंडळी आहेत ते रात्रभर आपल्या या सगळ्या निचरा करण्यासाठी पाण्याचा त्या फिरत आहेत। शुभम, ठीक आहे चंद्रशेखर, महत्त्वाचे अपडेट आपण पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।